तर आता पाहूया काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चिपळूण रत्नागिरीसह सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत। तर 4 डिसेंबरला होणाऱ्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमाची ते पाहणी करणार आहेत। रत्नागिरी मेडिकल कॉलेजचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि याच वेळी नमो 11 सूत्री कार्यक्रमाचा शुभारंभ सुद्धा त्यांच्या हस्ते पार पडेल। शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज पुन्हा सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे। तर कालच्या सुनावणीतही सुनील प्रभूंची उलट तपासणी करण्यात आली होती। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावर निवडणूक आयोगात काल सुनावणी पार पडली आणि आता पुढील सुनावणी 4 डिसेंबरला होणार आहे। प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसकडे लोकसभेच्या अकोला, अमरावती आणि हातकणंगले या 3 जागांची मागणी केली आहे। तर काँग्रेसने अकोला लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे। सांगलीत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सभेला सुरुवात करण्यापूर्वी टिपू सुलतानच्या फोटोला पुष्पहार अर्पण केलाय आणि यानंतर त्यांच्या भाषणामध्येही टिपू सुलतानचा उल्लेख करण्यात आलाय आणि त्यांच्या या कृत्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। टिपू सुलतानला हार घालणारे प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना चालतात का असा सवाल भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी ठाकरेंना विचारलाय। राजकीय आजार झालाय असं म्हणणाऱ्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। मी काही लेसापेचा राहिलेलो नाही, राजकीय आजार व्हायला हे काही असेल ते तोंडावर बोलणारा माणूस आहे असं म्हणत त्यांनी पलटवार केलाय। सत्तेतून लोकांची कामं करणं हीच आमची भूमिका आहे आणि हातावर हात ठेवून विरोध करणं आमची भूमिका नाही असं म्हणत कर्जतमधील सभेतून अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावलाय। प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, मात्र यामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असं म्हणत अजित पवारांनी भुजबळांना सल्ला दिलाय। ओबीसी बाबतची भूमिका मांडायची असेल तर भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। विखे पाटलांच्या मागणीला भुजबळांनी उत्तर दिलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निरोप आला तर मी राजीनामा देईन असं त्यांनी म्हटलंय। तर गावबंदीनंतर प्रथमच मंत्री छगन भुजबळ येवल्यात आले आहेत आणि यावेळी 99% मराठा समाज माझ्यासोबत असल्याचं भुजबळ म्हणाले। मराठा आरक्षणावरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत तंबी दिली आहे आणि आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राज्य मंत्रिमंडळाच्या वेगवेगळ्या भूमिका नकोत असं शिंदे फडणवीसांनी बजावलंय। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अधिवेशनात मत मांडा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिल्या। तर 11 आणि 12 डिसेंबरला उद्धव ठाकरेही अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत। तर स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर त्यांचं अन्नत्याग उपोषण स्थगित केलंय आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदत सुद्धा देण्यात आली अशी माहिती तुपकर यांनी दिली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत चर्चा झाली आहे आणि 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्यांना मदत सुद्धा मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका केल्याच्या आरोपाप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दत्ता दळवींना 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे। तर राज्यात गेल्या 1.5 वर्षापासून फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे आणि ईडीचा त्रास दिला जातोय। ईडीच्या त्रासाने आमचे सहकारी भाजपकडे गेले आहेत अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे। तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे। निवडणुकीत उमेदवार निवडून येत नाही तर ईव्हीएम मशीन निवडून येते असा आरोप त्यांनी केलाय। ललित पाटीलचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती लागलाय आणि हा व्हिडिओ ललित ससूनमधून पळून गेल्याच्या दिवशीचा आहे।
तर बीडमधील हिंसाचारामागे 10 गट असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे आणि आतापर्यंत 262 जणांना अटक केली असून यात 6 गटांच्या प्रमुखांचा समावेश आहे, तर 4 गटांचे प्रमुख अद्याप फरार आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी माध्यमांना दिली आहे। तर बीडमधील हिंसाचारामागे एका शक्तिशाली व्यक्तीचा हात होता असं खळबळजनक विधान रोहित पवार यांनी केलंय। वाशिम येथील संघर्ष यात्रेदरम्यान ते माध्यमांशी बोलत होते। दादांनी पक्षाची बांधणी केली नसती तर 43 लोकप्रतिनिधी दादांच्या पाठीशी उभे राहिले नसते, कर्जतच्या सभेत सुनील तटकरे यांनी वक्तव्य केलंय। तर शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय आणि सफाई कामगारांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलंय। पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी नागरिकांना आगामी 5 वर्ष मोफत अन्नधान्य देण्याच्या योजनेला केंद्र सरकारने औपचारिक मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे तिजोरीवरील 11.80 लाख कोटींचा भार पडणार आहे। तर कॅबिनेट बैठकीत मराठी भवनाच्या निर्माणासाठी 229 कोटी रुपये देण्याचा निर्णय झालाय, तर मराठी भवन नवी मुंबईऐवजी मुंबईतच होणार आहे। पंतप्रधान मोदी आज सकाळी 11 वाजता विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार असून ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे आणि यासोबतच नागपुरात प्रशासन अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी जोमाने कामाला लागलाय। दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही कारवाई केली गेली आहे आणि या कारवाईत 3575 दुकानं आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे आणि यात 161 दुकानदारांनी मराठी फलक लावले नसल्याचं दिसून आलंय। नवी मुंबईत 80% अधिक दुकानांच्या पाट्या इंग्रजी भाषेत आहेत आणि 23 नोव्हेंबरपासून पालिकेने दुकानदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे आणि मराठी पाट्या नसल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुले सलील आणि ऋषिकेश देशमुख यांना विशेष सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय आणि कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीच्या ताब्यात असलेले दोघांचे पासपोर्ट त्यांना परत द्या असे आदेश विशेष न्यायालयाने ईडीला दिले आहेत। नाशिकमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचं महाअधिवेशन भरवलं जाणार आहे आणि यावेळी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा देखील पार पडेल। अंबरनाथमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला अंबरनाथमध्ये खिंडार पडलाय। मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते आता पार पडणार आहे। तर गंगापूरमध्ये 2 आणि 3 डिसेंबरला 43वे मराठवाडा साहित्य संमेलन पार पडणार आहे। तर काँग्रेस पक्षाचे नेते अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करणार आहेत। 34 ते 34 जिल्ह्यातील नुकसानीची ते पाहणी करणार आहेत। जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम सध्या जाहीर झालाय आणि त्यामुळे लवकरच या ग्रामपंचायतीचं बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पुन्हा 3 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। दुपारी 12 ते 3 पर्यंत हा ब्लॉक असेल। पुलावर गर्डर बसवण्याच्या कामानिमित्त हा ब्लॉक असणार आहे। महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शासनाकडे दाखल केलेला प्रस्ताव मान्य झालाय आणि कराड विमानतळ विकासासाठी राज्य शासनाकडून 221.51 कोटींचा निधी मंजूर झालाय आणि आता लवकरच कराड विमानतळाच्या कामास लवकरच प्रारंभ सुद्धा होईल। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीतील 5863 घरांच्या विक्रीसाठीची सोडत सध्या जाहीर झाली आहे आणि 5 डिसेंबरला पुण्यात सोडत काढण्यात येते।
झोपडपट्टी पुनर्वसन मधील सदनिका हस्तांतरण शुल्कात 50% कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय आणि सध्या 1 लाख रुपये इतके हस्तांतरण शुल्क आकारलं जातं आणि आता ते 50,000 रुपये घेतलं जाईल। कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाच्या प्रकल्पातील अडथळा सध्या दूर झालाय आणि 2 नव्या मार्गिका उभारण्याला वन खात्यानं बुधवारी मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे आता या 2 मार्गिकांच्या कामाला गती सुद्धा मिळणार आहे। देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला सध्या सुरुवात झाली आहे आणि 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या 3 तासात पूर्ण करता येईल। पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ही परीक्षा आता 2 डिसेंबरला घेण्यात येत होती आणि मात्र प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। आता ही परीक्षा 10 डिसेंबरला होणार आहे। एमपीएससीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी बुधवारी मुंबईत मुलाखती पार पडल्यात आणि मुलाखतीनंतर समितीनं रात्री उशिरा 5 जणांची नावे बंद पाकिटात राजभवनकडे सादर केली आहेत। तर कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची संधी आहे आणि विधान शाखेतील कामकाजाचा अनुभव घेता यावा यासाठी उपक्रम राबवण्यात येतोय आणि 10 विद्यार्थ्यांना 6 आठवड्यांची इंटर्नशिप करता येणार असून त्यासाठी 1 डिसेंबर पासून अर्ज करता येणार आहे। तर मुंबईतील कुर्ला परिसरातील हवा आरोग्याला घातक असल्याची नोंद झाली। हवा गुणवत्ता निर्देशांक 400 पार गेलाय। वांद्रे, विलेपार्ले, ऐरोलीमध्येही वायू प्रदूषणात वाढ झाली आहे। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा जुलै 2024 पर्यंत पुरवण्यासाठी नाशिककरांवर 15% पाणी कपात लादली जाणार आहे। तर दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय। तर पैठणीतील नाथसागर धरणातून शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी सोडलेल्या उजवा आणि डावा दोन्ही कालव्यातील पाणी आता पायी रोटेशन प्रमाणे बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतलाय आणि सध्या नाथसागर धरणाच्या पाण्याची 42.50% सुद्धा नोंद झाली आहे। तर या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा पुढारी न्यूज।